दरम्यान आपण उपाध्यक्ष असताना जो निर्णय घेतला होता तो त्यावेळची परिस्थिती आणि आपल्यासमोर ठेवलेल्या बाबी पाहून घेतला गेलेला होता। आता त्या प्रकरणाशी आपला कोणताच संबंध नाही अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात येते आहे। विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आपल्या सोबत आहेत। आज आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय होतोय। खरं तर त्यांच्याच कालावधीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर कोर्टामध्ये निवडणूक आयोगामध्ये या सगळ्या विषयासंदर्भामध्ये पृथक्करण सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। आज विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कसं बघताय आजच्या या निकालाकडे? खरं तर तुमच्याच कालावधीमध्ये तुम्ही उपाध्यक्ष असताना हा निर्णय घेण्यात आला होता। नाही, आजचा निकाल जो असेल तो तसा अध्यक्षांनी जो घेतला असेल तो किंवा जो होईल तो, अध्यक्ष हे तसे स्वतः ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे त्यांनी संविधानाला धरून जे असेल तसा निकाल ते देतील। परंतु राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीच्या सध्या चर्चा आहेत, ठाकरेंच्या बाजूनं निकाल जाणार नाही, ठाकरेंचे आमदार अपात्र नाही, ते काही त्याच्या बाबतीत मी नाही सांगू शकत, कारण त्या चेअरवर आता ते आहेत। मी होतो तेव्हाचा प्रश्न वेगळा होता, आता मी त्याच्यावर कॉमेंट्स करणं बरोबर नाही असं माझं मत आहे। ज्यावेळेस निर्णय घेतला होता त्यावेळेस काय गोष्टी प्रामुख्याने तुम्ही डोळ्यासमोर ठेवल्या होत्या? ज्यावेळेस तो दिवस तेव्हा होता आणि ते मी जनतेला त्यावेळेला सांगितलं होतं, त्याच्यामुळे आता पुन्हा त्या विषयावर चर्चा करणं योग्य नाही। आता जो होईल तो कायद्याला धरून, संविधानाला धरूनच निर्णय घेतील असं मला ठामपणानं वाटतं। त्यावेळेस तर तुम्ही ज्यांच्या विरोधात निर्णय दिला होता, आज त्यांच्या सोबत तुम्ही आहात। तो दिवस, तो क्षण तो होता, त्याची सिच्युएशन तशी असेल त्या पद्धतीने घेतला होता। आता त्याच्यात त्यांनी काय जो अभ्यास केला असेल तो सांगितलं ना, मी स्वतः ते ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामुळे ते असं चुकीचा निर्णय घेणार नाहीत। आपला एक गट आता ज्यावेळेस सत्तेत सहभागी झाला आणि आता आपली देखील सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू होणार आहे, म्हणजे त्याची पार्श्वभूमी आता सुरुवात झालेली आहे। आजच्या निकालाचा त्या निकालावर परिणाम होईल असं वाटतं का, की ह्या वेगळ्या दोन केसेस आहेत? नाही, आता हे बघा, त्याच्यात कदाचित तो वेगळा विषय असेल, हा वेगळा असेल, अपात्रतेचा, मग संख्याबळाचा किंवा पक्षप्रमुखाचा काय जो असेल तो अलग आहे। त्याच्यामुळं पक्ष कोणाचा काय कोणाचा ते आता काळ ठरवेल। काय वाटतं तुम्हाला, काय होऊ शकेल? नाही, त्याच्या संदर्भात मी नाही कॉमेंट्स करू शकत, कारण आताशी तर सुनावणी सुरू झालेली आहे। काल शरद पवार काल माध्यमांशी बोलत होते आणि त्यांना स्पष्ट काल केलेलं आहे की साहेबांचं नाव घेतल्यानंतर पवार साहेब काय बोललेत, ते काय बोललेत हेच सांगणं म्हणजे अवघड आहे। त्याच्यामुळे त्यांचं पवार साहेब नाराजी व्यक्त केली काल त्यांनी। धन्यवाद। आपण पाहिलं असेल या सगळ्या विषयासंदर्भात सध्या तरी बोलायला नरहरी झिरवाळ यांना नकार दिलेला आहे। जो निर्णय आज घेतील ते अध्यक्ष, आज त्यांचा अधिकार आहे, त्यांना काहीतरी कायदेशीर बाबी पाहिल्या असतील आणि त्यानुसार निर्णय होईल असं देखील त्यांना म्हटलेलं आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।